एक महत्त्वाची बातमी आता पाहणार आहोत। गुढीपाडव्याच्या निमित्तानं आजपासून राज्यभरात आनंदाचा शिधा वाटप सुरू होणार आहे। सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यानं शिधा वाटपाला आता वेग येणार आहे। आनंदाचा शिधा हा ठिकठिकाणी पोहोचलेला होता, मात्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे याचं वाटप झालेलं नव्हतं। मात्र आता राज्यभरामध्ये आनंदाचा शिधा वाटपाला सुरुवात होणार आहे। महाराष्ट्र राज्यामधील सर्व नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। राज्यातील तमाम रेशन कार्ड धारकांसाठी यंदा गुढीपाडवा अतिशय गोड होणार आहे। धमाका बातमी आता आली आहे। गुढीपाडव्याला रेशन कार्डवर मिळणार आता नागरिकांना 12 वस्तू। तुम्ही बरोबर ऐकलं, फक्त तुम्हाला 100 रुपये द्यायचे आहे। आता सरकारने अतिरिक्त धान्य देण्याचा निर्णय घेतलेला आहे, म्हणजे की तुम्हाला 100 रुपयाच्या आतमध्ये या 12 वस्तू आता मिळणार आहे। त्या पण या ठिकाणी ठराविकच नागरिकांना मिळणार आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलं, राज्यामधील तमाम रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची खुशखबर आता आली आहे। येत्या 3 दिवसानंतर म्हणजे की गुढीपाडव्याच्या नंतर किंवा गुढीपाडव्या दिवशी पिवळ्या व केसरी रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा मिळणार आहे। राज्य सरकारने 1,70,00,000 कुटुंबांना केवळ 100 रुपयांमध्येच सणाचे साहित्य देण्याचा मोठा निर्णय आता घेतल्याचं समोर आलं आहे। तुम्ही आत्ताच पाहिल्यानुसार सर्व नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता राज्य सरकार व केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। केंद्र सरकारचा देखील आनंदाचा शिधा आता मिळणार आहे आणि राज्य सरकारचा देखील आनंदाचा शिधा आता मिळणार आहे। दोन्ही सरकारचा मिळून तुम्हाला टोटल 12 वस्तू फक्त 100 रुपयाच्या आतमध्ये आता मिळणार आहे। परंतु महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, फक्त याच नागरिकांना हा लाभ दिला जाणार आहे। तर अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, फक्त 14 जिल्ह्यांना आता या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये पात्र केलं आहे। बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून 14 जिल्ह्यांची यादी आता जाहीर करण्यामध्ये आल्या आणि या 14 जिल्ह्यामध्ये तुम्ही जर राहत असेल तर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आनंदाचा शिधा मिळणार आहे। फक्त 100 रुपयामध्ये 12 वस्तू तुम्हाला आता मिळणार आहे। तर कोणते आहेत ते 14 जिल्हे ज्या जिल्ह्यामध्ये हा निधी जमा करण्यामध्ये येणार आहे? अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। बघा, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले आहे आनंदाचा शिधा तर तुम्हाला मिळणार, परंतु बघा तुमच्या ठिकाणी रेशन कार्डला तुमचं जर अकाउंट लिंक असेल, जर तुम्ही आधार सेटिंग केली असेल तर वर 500 रुपये देखील आनंदाच्या शिधासोबत म्हणजे की बघा तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार। आता ज्यांनी ह्या 12 वस्तू घेतल्या अशाच या ठिकाणी नागरिकांना हा निधी दिला जाणार आहे। बघा 500 रुपये देखील सरकार या ठिकाणी देत आहे, म्हणजे की बघा तुमचे 100 रुपये कट होऊन तुम्हाला 400 रुपये वरती मिळत आहे। बघा, गरीब कुटुंबासाठी सरकारने हा निर्णय आता घेतला आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्य सरकारच्या वतीने अतिशय अल्प दरात हा शिधा उपलब्ध करून दिला जाणार आहे। रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। या वर्षातील सर्वात मोठी बातमी म्हणजे की बघा महागाईच्या काळात सणाचे महत्त्वाचे सामान थेट रेशन दुकानावर आता तुम्हाला मिळणार आहे। या योजनेमुळे गरीब कुटुंबांना आता बाजारातील महागड्या वस्तू विकत घेण्याची गरज पडणार नाही, असं स्पष्टपणे सरकारने आता सांगितलं आहे। यावर्षी आनंदाचा शिधा सर्व जिल्ह्यांना न मिळता पहिल्या टप्प्याची निवड केली आहे आणि पहिल्या टप्प्यासाठी फक्त 14 जिल्हे निवडण्यात आले आहे। बघा, याच 14 जिल्ह्यामध्ये लाभ मिळणार। बघा, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे 3 दिवसानंतर म्हणजे की गुढीपाडव्याच्या दिवशी याच 14 जिल्ह्यामध्ये लाभ मिळणार। आता बाकीच्या नागरिकांचं काय होणार, बाकीच्या जिल्ह्यांचं काय होणार, तर लक्षामध्ये घ्या, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे आता जे राहिलेले जिल्हे आहे त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा निधी जमा होणार आणि आनंदाचा शिधा मिळणार। परंतु बघा त्याला 6 दिवस या ठिकाणी टायमिंग आहे। हो, तांत्रिक अडचणीमुळे आता बघा तुम्हाला तर माहीतच असेल की सध्या अमेरिकाचं युद्ध सुरू आहे। बघा, या अमेरिकाच्या युद्धामुळे काहीतरी तांत्रिक अडचण येत आहे। बघा, माल वाहतूक या ठिकाणी बंद थांबलेली आहे। यामुळे जे बाकीचे जिल्हे उरलेले आहे त्यांना या ठिकाणी 6 दिवसानंतर लाभ मिळणार, परंतु सरकारने सांगितलं आहे येत्या काही दिवसामध्ये या 14 जिल्ह्यामध्ये आनंदाचा शिधा मिळणार आहे।
आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, यावर्षी आनंदाचा शिधा सर्व जिल्ह्यामध्ये न मिळता पहिल्या टप्प्याची निवड सरकारने केली आहे. यामध्ये जो काय प्रथम क्रमांकाचा जिल्हा येतोय तो म्हणजे की मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर आणि त्यानंतरचा पुढील जिल्हा येतोय तो म्हणजे की जालना. बघा, या जिल्ह्यांचा समावेश सरकारने पहिल्या यादीमध्ये केला आहे. सरकारने ठरवल्याप्रमाणे येथील पात्र रेशन कार्ड धारकांना 12 वस्तू या संचात आता मिळणार आहे. प्रशासकीय स्तरावरील तयारी पूर्ण झाल्याने आता सरकारच्या माध्यमातून शिधा पाठविण्यामध्ये आला आहे आणि नागरिकांना गुढीपाडव्याची मोठी भेट आता मिळणार आहे. बघा, शिध्यामध्ये समाविष्ट असलेल्या या 12 वस्तूचे स्वरूप यंदा अधिक विशेष होणार आहे, कारण की सरकार निधी पण देणार आहे. यामध्ये आता पुढील जिल्हा सरकारने सांगितलं आहे 14 जिल्ह्यापैकी बघा अमरावती आणि अकोला या जिल्ह्यामधील नागरिकांनाही लाभ मिळणार आहे. केवळ बघा फक्त तुम्हाला 100 रुपयाची नोट देऊन रेशन दुकानातून हा मौल्यवान साठा तुम्हाला तुमच्या घरी घेऊन जाता येणार आहे. यामुळे गरिबांच्या घरातील सणाचा आनंद आता द्विगुणित होणार असून सणाचे सामान स्वस्तात स्वस्त तुम्हाला आता सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यामध्ये येत आहे. आता बघा, बाजारभावाचा विचार केला तर या 12 वस्तूची किंमत बघा 5 ते 6 हजार रुपयांच्या आसपास जाते. इतक्या महागड्या वस्तूंचा संच तुम्हाला फक्त 100 रुपयामध्ये आता महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मिळत आहे. आता पुढील जिल्हे बघा, यामध्ये नांदेड आणि बीड या जिल्ह्यांचा देखील समावेश सरकारने केला आहे. आता अत्यंत महत्त्वाचं जर बघायचं झालं, जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर येत्या गुढीपाडव्याच्या निमित्त रेशन दुकानावरून या सवलतीचा लाभ घ्यायला आता या ठिकाणी सरकारने सुरुवात केली आहे. निधी पाठवला आहे. तुम्हाला आता डायरेक्ट तुम्ही लाभ देखील घेऊ शकता. आनंदाचा शिधा तुम्हाला मिळणार आहे. हा लाभ कोणाला मिळणार आणि कोणाला नाही मिळणार याबद्दल सरकारने कडक पात्र आता निश्चित केले आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. पात्र आणि अपात्रचे नियम याच्यामध्ये पण घातलेले आहे. प्रामुख्याने ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या मर्यादेमध्ये आहे अशाच कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार. या जिल्ह्यामध्ये बघा सरकारने आता सांगितलं आहे लातूर आणि धाराशिव बघा या जिल्ह्यामध्ये देखील लाभ मिळणार. आता बघा सरकारने सांगितलं येथील रेशन कार्ड धारकांनी आपली पात्रता तपासून घेणं गरजेचं आहे. ज्यांनी आपले कार्ड अपडेट केले नाही त्यांनी ते त्वरित करावे, जेणेकरून वेळेवर तुमचे घरामध्ये गैरसोय होणार नाही आणि तुम्हाला लाभ मिळणार. बघा सरकारने सांगितले पांढरे रेशन कार्ड असलेल्या नागरिकांना या विशेष योजनेतून पूर्णपणे वगळण्यामध्ये आले आहे. ज्यांच्याकडे पिवळे व केसरी रेशन कार्ड आहे त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. आता सरकारने पुढील जिल्हा सांगितला आहे तो म्हणजे की परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यामधील पात्र लाभार्थ्यांची यादी आता तयार करण्यात आली. पिवळे कार्ड धारकांना शासनाच्या लाडकी बहीण योजना किंवा PM किसान योजना सन्मान निधीचा लाभ मिळतो. हो, तुम्ही बरोबर ऐकलं आहे. लाडकी बहीण जी काय योजना आहे त्यांना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो आणि या ठिकाणी PM किसान योजनेचा देखील लाभ मिळतो. पहा, ह्याच निधीप्रमाणे तुम्हाला आता आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. बघा तुमच्याकडे पिवळे जर रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल बघा तर तुम्हाला या ठिकाणी 100% हा लाभ सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे. आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, या योजनेतून काही लोकांना वगळण्याचे मुख्य कारण म्हणजे पारदर्शकता टिकवणे होय. बघा पुढील जिल्हा सरकारने सांगितलं आहे बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यामधील अशा कुटुंबांना लाभ मिळणार नाही. लक्षात ठेवा, जे कुटुंब मोठं आहे, ज्यांचं उत्पन्न जास्त आहे, जे नोकरी करत आहे, बघा ज्यांच्या घरामध्ये कोणी पोलीस दलामध्ये लागला असेल अशांना लाभ मिळणार नाही. बघा ज्यांना सरकारी पेन्शन असेल तर तुम्हाला या 100 रुपयाचा शिधा मिळणार नाही. सरकारने स्पष्टपणे नियम आता घातले आहे. हा फक्त लाभ इकडे बघा जर शेतकरी असेल तर त्याला देखील हा लाभ मिळणार आहे. तुम्ही बरोबर ऐकलं. फक्त या ठिकाणी कुणी आयकर भरत असेल, कुणी जर या ठिकाणी पोलीस दलामध्ये लागलं असेल, कुणी सरकारी नोकरीला लागलं असेल तर अशांना लाभ मिळणार नाही.
आता महत्त्वाचं म्हणजे बघा, शेतकरी वर्गासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण की शेतकऱ्याला पण यामधून वगळण्यात आलं नाही, शेतकऱ्याला पण लाभ मिळणार. आता पुढील जिल्हा सरकारने सांगितला यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्यांतील गरजू शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. मात्र जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात त्यांना या 12 वस्तूंचा लाभ घेता येणार नाही. केवळ गरिबांच्या चुली पेटत्या राहाव्या हाच या ठिकाणी यामागचा सरकारचा उद्देश आहे. आता बघा, या आनंदाच्या शिद्यात नेमकं काय मिळणार आहे ते आपण सविस्तर अगदी 1 मिनिटामध्ये पाहून घेऊया. अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे. सरकारने सांगितले आहे, पहिली आणि सर्वात वस्तू बघा महत्त्वाची आहे ती म्हणजे की खाण्याचे तेल, ज्याचे भाव सध्या खूप वाढले आहे. दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे की साखर. आता बघा, गुढीपाडव्याला बघा सरकारने सांगितलं आहे गोड पदार्थ व्हावे यासाठी या ठिकाणी साखर पण आता मिळणार आहे. बघा, यासोबत रवा, मैदा यांसारख्या इतर जीवनावश्यक वस्तू सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे. आता बघा, पुढील पदार्थ सरकारने सांगितला आहे तो म्हणजे की चना डाळ, ज्याला आपण हरभरा डाळ देखील म्हणतो, ज्याचा वापर पुरणपोळ्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. याशिवाय बघा, यंदा 4 किलो गव्हाचे पीठ देण्याबाबतही शासनाने निर्णय घेतला आहे. जर या पीठाचा समावेश जर झालाच तर रेशन कार्ड धारकांना पीठाच्या गिरणीमध्ये जाण्याची देखील गरज उरणार नाही. कारण की बघा, हे जे काय पीठ आहे ते दुकानामधीलच पीठ आहे, जे अगदी तुम्हाला स्वस्तमध्ये अगदी 100 रुपयामध्ये सरकारच्या माध्यमातून मिळत आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, पहिल्या टप्प्यामध्ये लाभ मिळणाऱ्या 14 जिल्ह्यांची यादी बघा वर पाहिलीच आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश आहे. बघा, सरकारने सांगितलं मुंबई आणि पुणे बघा हे जे काय भाग आहे या भागामध्ये सध्या मिळणार नाही, हे भाग वगळण्यामध्ये आले आहे. बघा, या जिल्ह्यामधील रेशन दुकानावर सीधा पोहोचवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून लवकरच प्रत्येक दुकानामध्ये हा साठा उपलब्ध करून देण्यामध्ये आला आहे. अनेक रेशन कार्ड बघा या योजनेचा अधिकृत शासन निर्णयाची GR आतुरतेने प्रतीक्षा बघत होते. बघा, सरकारने आता GR देखील काढला आहे आणि अगदी या ठिकाणी गुढीपाडव्यालाच तुम्हाला याचा लाभ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये येत आहे. मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट तुम्हाला पुढे देखील बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.